भक्त हो, जी महिला स्वयंपाक केल्यानंतर गॅस स्टोव्ह धुते तिने कान उघडून ऐकावे. तुमची ही एक छोटीशी चूक तुमच्या घरातील कोणाचे प्राण तर घेणार नाही ना. मित्रांनो, बघा, अनेक घरांमध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा स्वयंपाकघरात महिला स्वयंपाक करतात तेव्हा स्वयंपाक केल्यानंतर लगेच त्या गॅस स्टोव्ह धुवायला लागतात. पण शास्त्रानुसार हे योग्य आहे की अयोग्य, आज या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बघा, शास्त्रांमध्ये तर हे देखील लिहिले आहे की प्रत्येक घरातील व्यक्तीचा स्टोव्ह त्याला काहीतरी सांगतो. होय, आजच्या या व्हिडिओमध्ये जी विशेष माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती माहिती गरुड पुराणावर आधारित असेल. आणि मित्रांनो, आपल्या हिंदू सनातन धर्मात असे म्हटले आहे की गरुड पुराणाचा जो ग्रंथ आहे तो साधा ग्रंथ नाही. या पुराणात आपल्या आयुष्याशी संबंधित सर्व लहान लहान गोष्टींचे आणि लहान लहान क्रियांचे सविस्तर ज्ञान मिळते. मित्रांनो, बघा की प्रत्येक घराचे जे सर्वात पवित्र आणि जे सर्वात मुख्य स्थान असते ते स्वयंपाकघर असते. पण त्या स्वयंपाकघरातही जो स्टोव्ह असतो तो देखील आपल्या घराच्या सुखशांतीवर थेट परिणाम करतो. म्हणजेच घराची सुख, शांती, वास्तू, पितृ या सर्व गोष्टींशी थेट संबंध ठेवतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक केल्यानंतर गॅस स्टोव्ह धुवावा की नाही धुवावा, कोणत्या दिवशी आपण गॅस स्टोव्ह धुवावा आणि स्टोव्हची साफसफाई कशी करावी आणि आपण काय करावे की आपल्या घराचा स्टोव्ह नेहमी पवित्र राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. पण त्याआधी तुमच्या फायद्यासाठी एक महत्त्वाची माहिती. मित्रांनो, तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही सर्व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जीवनात कोणतीही समस्या येत असेल किंवा तुमचा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ. निश्चितपणे तुम्ही सर्व तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये करा. आता मित्रांनो, बघा, आपले शास्त्र असे म्हणते की घरातील जो गॅस स्टोव्ह असतो मित्रांनो, तो स्टोव्ह फक्त स्वयंपाक बनवण्याची वस्तू नाही तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाची समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांतीचा मूळ आधार असतो. मित्रांनो, हे घराच्या अग्निकुंडासारखे असते जिथे देवतांचा वास मानला जातो. हे असे समजा की स्वयंपाकघर आणि विशेषतः गॅस स्टोव्ह हे घराचे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. आणि आपण सर्वांनी हे वाचलेच असेल की गॅस स्टोव्हचा थेट संबंध अग्निदेवाशी असतो. मित्रांनो, गॅस स्टोव्ह ही अशी गोष्ट आहे जिथून अन्न शिजवले जाते आणि असे म्हणतात की अन्न हेच प्राण आहे. मित्रांनो, जर प्राणच नसतील तर या जीवनाचा काय अर्थ राहील. गरुड पुराणानुसार गरुड पुराणात असे म्हटले आहे की यंत्र अन्नतंत्र लक्ष्मी, अर्थात जिथे अन्नाचा सन्मान होतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. आणि स्टोव्ह हे तेच स्थान आहे जिथे अन्न शिजवून संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण होते. त्यामुळे स्टोव्ह हे केवळ एक उपकरण नसून पूजनीय स्थान आहे. स्टोव्ह हे ते स्थान आहे जिथे आपण आपल्या घराची भाकरी बनवतो आणि घराची भाकरीच घरातील सदस्यांवर खूप परिणाम करते. स्टोव्ह स्वच्छ असेल तर घरात देवी लक्ष्मी टिकते. स्टोव्ह घाण असेल, तुटलेला असेल किंवा काळा पडलेला असेल तर अन्नाच्या अशुद्धीमुळे आजार, क्लेश, पैशाची कमतरता आणि स्त्रीच्या जीवनात दुःख येते. मित्रांनो, गरुड पुराणानुसार ही गोष्ट आजही अनेक महिलांना माहीत नाही की गॅस स्टोव्ह किंवा पारंपरिक स्टोव्ह अग्निदेवाशी जोडलेला असतो. मित्रांनो, अग्निदेवाला वेदांमध्ये देवांच्या मुखाचे स्थान प्राप्त आहे. हेच यज्ञाद्वारे सर्व देवांपर्यंत अन्न आहुती पोहोचवतात. त्यामुळे स्टोव्हला घरगुती यज्ञकुंड देखील मानले गेले आहे. मित्रांनो, बघा, अग्नी काय आहे की जेव्हा जुन्या काळात लोकांना देवांना भोग लावायचा असायचा किंवा आजही जेव्हा लोक देवांना भोग लावतात
तेव्हा अग्नीतच ते भोग चढवतात. तर याच प्रकारे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी स्त्री स्टोव्ह पेटवते तेव्हा ती नकळतपणे एक यज्ञ सुरू करते. होय मित्रांनो, असे म्हणतात की घराची चूल सर्व गोष्टींपेक्षा महत्वाची असते आणि गरुड पुराण आणि धर्मशास्त्रानुसार स्त्री आणि चुलीचा संबंध खूप घनिष्ठ मानला जातो. का? कारण चुलीवरच स्त्रिया स्वयंपाक करतात आणि स्त्रियांचे दुसरे घर कोणाला म्हणतात तर स्वयंपाक घराला म्हणतात. आणि स्वयंपाक घरात जी चूल असते ती स्त्रियांच्या सर्वात जवळ असते. मित्रांनो, चूल घरातील स्त्रीच्या नशिबाशी जोडलेली असते. मित्रांनो, चूल घरातील स्त्रीच्या आजारपण, क्लेश, गरिबी, वास्तुदोष, पितृदोष या सर्व दोषांशी देखील जोडलेली असते. म्हणूनच मी तुम्हाला यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की आपण आपल्या घरात चूल घाण ठेवू नये, तुटलेली चूल वापरू नये. कारण मित्रांनो, जर आपण गॅस चूल नियमांशिवाय वापरली तर स्त्रीच्या आयुष्यात दुःख तर येईलच. यासोबतच स्त्रीला अपमानाचाही सामना करावा लागू शकतो आणि स्त्रीरोग, कौटुंबिक तणावही येतो. म्हणूनच गॅस चुलीचा वापर करण्याबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये काही कठोर नियमही सांगितले आहेत. त्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. चुलीची स्थिती स्त्रीचे मानसिक आणि कौटुंबिक संतुलन राखते. मित्रांनो, वास्तुशास्त्रात चूल ठेवण्याच्या दिशेचाही खूप चांगल्या प्रकारे उल्लेख मिळतो. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे आणि गॅस स्टोव्ह स्वयंपाकघरातील आग्नेय कोपऱ्यातच ठेवावा, कारण याला आग्नेय दिशा मानले जाते. आणि ज्या घराच्या स्वयंपाकघरात स्टोव्ह आग्नेय दिशेला ठेवला जातो त्या घरात देवी देवतांचा वास असतो. आणि स्वयंपाक करताना तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असावे. म्हणजेच जेव्हा स्त्रिया गॅसवर स्वयंपाक करतात तेव्हा स्त्रियांचे तोंड एकतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे, कारण या दोन दिशा खूप शुभ मानल्या जातात आणि या दोन्ही दिशांमध्ये आपले देवी देवता विराजमान असतात. यानुसार मित्रांनो, जर स्टोव्ह पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल तर असे म्हटले जाते की त्या घरात पैशांचा अपव्यय होतो, त्या घरात पैसा टिकत नाही, त्या घरात गरिबी, कंगालपणा येतो आणि त्या घरात समृद्धी अजिबात राहत नाही आणि घराची सुखशांती कशावर अवलंबून असते. घराची सुख शांती घराच्या समृद्धीवर अवलंबून असते. म्हणून जर स्टोव्ह दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर आजार आणि अपघात वाढतात. म्हणजेच बघा मित्रांनो, जेव्हा अनेकदा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीत अचानक चढउतार येऊ लागतात, कर्ज वाढू लागते, अडचणी वाढू लागतात, तेव्हा याचे कुठेतरी कारण हे देखील असू शकते की तुमच्या घरातील स्टोव्ह दक्षिण दिशेला लावलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा की घराचा चुल्हा दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावू नये. आणि ईशान्य कोपरा, ज्याला उत्तर पूर्व मानले जाते, ईशान्य कोपऱ्यात चुल्हा असल्यास देवता क्रोधित होतात आणि देवता क्रोधित झाल्यास आपल्याला पितृदोष देखील लागतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, असे म्हटले आहे की ईशान्य कोपऱ्यात चुल्हा ठेवल्याने कुटुंबात कलह सुरू होतात, कुटुंबातील लोकांचे एकमेकांशी पटत नाही आणि कुटुंब तुटू लागते. मित्रांनो, ज्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते आणि घरात अशुभ शक्तींचा प्रवेश होतो. आणि जेव्हा घरात अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती येऊ लागतात तेव्हा कुटुंब कंगाल तर होतेच, कुटुंबाच्या आशा तुटू लागतात, कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागते. म्हणून घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपण कधीही चुल्हा ठेवू नये. महिलांनी विशेषतः लक्ष द्यावे, कारण महिला स्वयंपाकघरात सर्वात जास्त वेळ घालवतात. पण अनेकदा असे होते की काही घरात महिलांचे चालत नाही, तर महिलांनी ही गोष्ट आपल्या घरातील सदस्यांना सांगावी की गॅसचा चुल्हा कोणत्या दिशेला ठेवणे योग्य असते आणि कोणत्या दिशेला ठेवणे चुकीचे असते. मित्रांनो बघा, साफसफाई प्रत्येक महिला करते, पण साफसफाई कशी करावी आणि कधी करावी हे माहीत नसते. मित्रांनो, लक्षात ठेवा की गरुड पुराण, वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात की जी घरातील स्त्री मनाने, प्रेमाने आणि ध्यानाने चुल्ह्याला पवित्र मानून काम करते, त्या घरात आजारपण खूप कमी येते
पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते आणि धनधान्याची कधीही कमतरता नसते. मित्रांनो, स्वयंपाकघरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात शांतता पसरवते. कारण स्वयंपाकघर हे या कलियुगातील सर्वात पवित्र स्थान मानले गेले आहे. परंतु काही लोक असे आहेत जे अजूनही त्याच्या पवित्रतेपासून अनभिज्ञ आहेत. त्यांना वाटते की स्वयंपाकघरात पवित्रता राखू नये, परंतु स्वयंपाकघर नेहमी पवित्र ठेवावे. बघा, गॅस शेगडीची साफसफाई करण्याबद्दलही आपल्या शास्त्रात काही नियम आहेत. म्हणजे सकाळी सूर्य उगवल्यानंतरच शेगडी पेटवावी. महिलांनी नेहमी लक्षात ठेवावे की मध्यरात्री शेगडी पेटवू नये. मध्यरात्री शेगडी पेटवल्याने अग्निदेवाचा अपमान होतो. शेगडी पेटवण्यापूर्वी हळद, पाणी किंवा गोमूत्राने हात लावून प्रणाम करा. म्हणजे जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर महिलांना हवे असल्यास गंगाजलही गॅस शेगडीवर शिंपडू शकतात. परंतु असे म्हटले आहे की हळदीचे पाणी किंवा गोमूत्राने हात लावूनच शेगडीला स्पर्श करावा. जर तुम्ही रोज हे करू शकत नसाल तर किमान आठवड्यातून एकदा तरी हा नियम तुम्ही पाळू शकता. आणि शेगडी स्वच्छ झाल्यानंतरच स्वयंपाक करावा. म्हणजे शेगडी स्वच्छ केल्याशिवाय आपण स्वयंपाक करू नये. आणि मित्रांनो, आठवड्यातून एकदा विशेष साफसफाई करा. कारण जर आपण आपल्या घराच्या स्वयंपाकघराची आठवड्यातून एकदा साफसफाई केली तर ते चांगले राहील. का? कारण बघा की गॅस शेगडीवर फक्त अग्निदेवच नाही, तर गॅस शेगडीवर मा अन्नपूर्णा आणि मा लक्ष्मी देखील आपले स्थान ठेवतात, त्यावर विराजमान असतात. म्हणून लिंबू आणि मीठ मिसळून शेगडीची जळलेली जागा नक्कीच स्वच्छ करा. ब्रश किंवा कपड्याने कोपरे व्यवस्थित स्वच्छ करा आणि शेगडी खाली साचलेली घाण किंवा तेलाचे डाग पूर्णपणे काढून टाका. आणि गॅस पाईप आणि व्हॉल्व ओल्या कपड्याने पुसून घ्या. तिथे घाण जमा होते, ज्यामुळे वास्तुदोष लागतो. ही गोष्ट देखील समजून घेण्यासारखी आहे की वास्तुदोष मोठ्या गोष्टींमुळे नाही, तर छोट्या छोट्या चुकांमुळे लागतो. आणि महिलांनी विशेषतः काय करू नये हे नक्की लक्षात ठेवावे की स्नान न करता चुलीवर स्वयंपाक करणे वर्जित मानले गेले आहे. आजच्या काळात आधुनिक महिला झाल्या आहेत. शहरातील मोठ्या मोठ्या महिला काय करतात की स्नान न करता थेट स्वयंपाकघरात जातात, चुलीला स्पर्श करतात. घराच्या स्वयंपाकघरात जाऊन कोणी स्वयंपाक करायला लागते, कोणी आपल्या हाताने माठातून पाणी भरून प्यायला लागते. हे पूर्णपणे वर्जित मानले गेले आहे. बघा, ज्या महिला स्नान न करता स्वयंपाकघरात जातात त्यामुळे स्वयंपाकघरातील ऊर्जा अशुद्ध होते आणि महिला अन्न दोषी बनतात. त्यामुळे जेव्हा अन्नाचा दोष निर्माण होतो तेव्हा स्वयंपाकघरात अन्नाची कमतरता येते. स्वयंपाकघरातील डबे नेहमी रिकामे राहतात. अन्नाची खूप हानी होते आणि धनाची देखील खूप हानी होते. त्यामुळे स्नान न करता चुलीवर स्वयंपाक करू नये. आणि रात्री घाणेरडी चूल तशीच सोडण्याची अनेक महिलांना सवय असते. रात्री स्वयंपाक केला, चूल घाणेरडी तशीच सोडून दिली. पण तुम्ही हे का विसरता की चुलीवर देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता निवास करतात. देवी लक्ष्मीचा संबंध धनाशी असतो आणि अन्नपूर्णेच्या अन्नाशी असतो. त्यामुळे महिलांनी रात्री घाणेरडी चूल देखील सोडू नये. स्वयंपाक केल्यानंतर लगेच चूल स्वच्छ करावी आणि जळलेली चूल अनेक दिवस स्वच्छ न करता सोडून देणे हे गृहक्लेश, आजार आणि धनहानीला आमंत्रण देते. महिने घराच्या महिला चुली स्वच्छ करत नाहीत. का? कारण अनेक महिलांना काम करायला आळस येतो. नोकरी करणाऱ्या महिलेला वेळ मिळत नाही. काही महिलांना साफसफाई करण्यात अजिबात रस नसतो. त्यामुळे घराचे वातावरण बिघडणे निश्चित आहे. आता मित्रांनो, बघा की अनेक लोकांना सवय असते. मी फक्त महिलांबद्दल बोलत नाहीये, मी पुरुषांबद्दलही बोलत आहे की अनेक लोकांना सवय असते की ते चुली शेजारी खरकटी भांडी जमा करतात. चुली शेजारी खरकटी भांडी कधीही ठेवू नयेत. कारण चूल ही सर्वात पवित्र गोष्ट आहे आणि चुली शेजारी खरकटी भांडी जमा केल्याने वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा जमा होते
त्यामुळे चुलीवर आणि चुलीच्या आसपास रिकामी भांडीही ठेवू नयेत. आणि चुलीवर सामान ठेवणे म्हणजे डबे, भांडी ठेवल्याने ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि कामात अडथळे येतात. असे केल्याने महिलांनी विशेष लक्ष ठेवावे की त्या काय करतात की जेव्हा त्यांना सामान ठेवण्यासाठी कधी कधी जागा मिळत नाही तेव्हा त्या चुलीवर टाकतात, जे पूर्णपणे चुकीचे मानले गेले आहे. मित्रांनो, चुलीशी संबंधित काही आध्यात्मिक नियम देखील आहेत. असे म्हटले आहे की चुलीला दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी गायत्री मंत्र किंवा ओम अग्नेय नमः बोलून पेटवावे, कारण चूल ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि पूजनीय आहे. अनेकदा जेव्हा लोक घरात नवीन चूल घेऊन येतात तेव्हा त्या चुलीचा वापर करण्यापूर्वी त्या चुलीवर स्वस्तिक काढतात. त्या चुलीवर कुंकू, अबीर, गुलाल आणि अक्षत वाहतात. त्यामुळे गायत्री मंत्र किंवा ओम अग्नेय नमः बोलून चुलीचा वापर करावा आणि स्वयंपाक घरात मां अन्नपूर्णा आणि देवीचे स्मरण करूनच भोजन बनवावे. जर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात किंवा घरात मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि नसेल तरीही घराच्या स्वयंपाकघरात कमीत कमी एका देवाची मूर्ती नक्कीच लावावी. एकतर गणपतीची लावा किंवा लक्ष्मी मातेची लावा, कारण त्यांचे स्मरण करूनच जेव्हा आपण गॅस पेटवतो तेव्हा त्या चुलीतून पवित्र अग्नी बाहेर पडते. आणि दर आठवड्यातून एक दिवस चूल स्वच्छ करून त्यावर हळद चंदनाने स्वस्तिक नक्की काढा. मित्रांनो, मी तुम्हाला हीच गोष्ट आधी समजावली आहे आणि आताही समजावत आहे. आणि जेव्हा नवीन सून घरी येते तेव्हा तिला पहिले जेवण स्वयंपाक घरात बनवून चुलीवर देवाला नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. कारण जेव्हा घरात नवीन सून येते तेव्हाही अनेक लोक काय करतात की घराची जी पहिली स्वयंपाक बनते तिला नैवेद्य दाखवत नाहीत. भक्तांनो, बघा, स्वयंपाकघर फक्त जेवण बनवण्याची जागा नसते. हे घराचा तो कोपरा आहे जिथून संपूर्ण कुटुंबाचे पोट भरते, जिथून घरात समृद्धी येते आणि जिथे लक्ष्मी मातेचा वास मानला जातो. आपल्या जुन्या काळात स्वयंपाकघराला इतके पवित्र मानले जात होते की तिथे अंघोळ न करता कोणीही पाऊल ठेवत नव्हते. आणि जो कोणी जेवण बनवत असे तो आधी स्वतःला स्वच्छ करून घेत असे, मगच चुलीपाशी जात असे. चूल तर जणू घराचा यज्ञकुंडच होता, जिथे रोज अग्निदेवाचे आवाहन होत असे आणि जिथे अन्नपूर्णा मातेची कृपा उतरत असे. म्हणूनच तिची खूप आदराने काळजी घेतली जात असे. तुम्ही पाहिले असेल की जुन्या काळात मातीच्या चुली किंवा लाकडी चुली असायच्या. जेव्हा जेवण बनून जायचे तेव्हा महिला लगेच पाणी टाकून त्यांना धुवत नसत. आधी चूल थंड होऊ दिली जात असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला व्यवस्थित धुतले जात असे. या सवयी मागे फक्त हेच कारण नव्हते की गरम चूल पाणी टाकल्यावर फुटू शकते, तर एक खोल श्रद्धा देखील होती. असे म्हटले जात होते की जेवण बनल्यानंतर चुलीत उरलेली अग्नी आणि तिची उष्णता घरात बरकत आणि ऊर्जा टिकवून ठेवते. जर तुम्ही लगेच पाणी टाकून ते थंड केले तर ती ऊर्जा अचानक संपते. हे असेच आहे जसे की कोणी पूजा पूर्ण होण्यापूर्वीच दिवा विझवतो किंवा हवन कुंडावर पाणी टाकतो. वास्तुशास्त्रातही असे मानले जाते की चूल हे घराच्या अग्नीचे प्रतीक आहे आणि अग्नीचा सन्मान केला पाहिजे. अग्नीचा अपमान घराच्या सुख समृद्धीवर परिणाम करतो. अनेक वडीलधारी मंडळी असेही म्हणतात की स्वयंपाक झाल्यावर चूल धुतल्याने स्वयंपाकघरातील लक्ष्मी रुसू शकते आणि पैशांचा ओघ कमी होऊ शकतो. म्हणूनच त्या नेहमी म्हणायच्या की रात्री फक्त हलके पुसून घ्या आणि सकाळी धुवून स्वच्छ करा. आणखी एक गोष्ट जी कमी लोकांना माहीत आहे ती म्हणजे स्वयंपाकघरातील अग्नी केवळ शरीराचे पोट भरत नाही तर मानसिक शांती देखील देते. जेव्हा घरात स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित असते, चूल आदराने सांभाळली जाते, तेव्हा घरातील लोकांमध्ये आपुलकी, प्रेम आणि समाधान वाढते. याउलट जर स्वयंपाकघर गलिच्छ असेल, चूल बेपरवाईने धुतली किंवा तशीच सोडली तर घरातील वातावरणात तणाव आणि चिडचिडेपणा येऊ शकतो. जुन्या काळातील स्त्रिया चुलीला देवीचे
स्थान मानत असत. सकाळी अंघोळ करून त्या सर्वात आधी चुलीपाशी जात, तिला हळद आणि कुंकवाने सजवत, मग अग्नी प्रज्वलित करत आणि स्वयंपाक करत. त्यांच्यासाठी हे केवळ स्वयंपाक करणे नव्हते, तर पूजेसारखे काम होते. स्वयंपाक झाल्यावर त्या चुलीला फक्त हलक्या हाताने पुसून टाकत, जेणेकरून रात्रभर त्यात राहिलेली उष्णता घराची सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवेल. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर अंघोळ करून त्या चुलीला धुवून चमकवत असत. यामुळे घरात समृद्धी आणि सुखशांती टिकून राहत असे. आजकाल गॅसचे स्टोव्ह आले आहेत आणि लोकांच्या सवयीही बदलल्या आहेत. स्वच्छतेच्या घाईत किंवा सवयीने लोक स्वयंपाक झाल्यावर लगेच स्टोव्ह पाण्याने धुतात. हे दिसायला स्वच्छ दिसते, पण वास्तुशास्त्र आणि परंपरेनुसार हे योग्य नाही. विशेषतः रात्री स्टोव्ह ओला सोडणे चांगले मानले जात नाही, कारण ओल्या पृष्ठभागामुळे ओलावा शोषला जातो आणि अग्नीची शक्ती कमकुवत होते. याशिवाय पाण्याच्या चुकीच्या पद्धतीने निचरा झाल्याने स्वयंपाकघरात घाण आणि नकारात्मकता येऊ शकते. जर रात्री स्वच्छता करायचीच असेल तर फक्त कोरड्या किंवा हलक्या ओल्या कपड्याने पुसून घेणे चांगले आहे आणि सकाळी ते व्यवस्थित धुवावे. यामुळे स्वच्छताही होईल आणि अग्नीची उष्णताही अचानक संपणार नाही. स्वयंपाक करतानाही स्टोव्हवर अनावश्यक घाण पसरणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून नंतर जास्त पाणी घालण्याची गरज पडणार नाही. काही लोक म्हणतात की जर स्वयंपाक झाल्यावर लगेच स्टोव्ह धुतला तर घरात गरिबी येते. ही गोष्ट थेट खरी असो वा नसो, पण परंपरा अशाच बनलेल्या नाहीत हे निश्चित आहे. प्रत्येक रिवाजामागे काहीतरी खोल कारण असते आणि येथे कारण आहे अग्नीचा सन्मान आणि ऊर्जेचे संरक्षण. अग्निदेवाला सन्मान देणे म्हणजे आपण आपल्या जीवनाला चालना देणाऱ्या शक्तीला मान्यता देतो. अनेक घरांमध्ये तर अशीही प्रथा होती की स्टोव्ह धुण्यापूर्वी त्यावर थोडे पाणी अर्पण करून हात जोडून अग्निदेवाला नमस्कार केला जात असे. हा केवळ धार्मिक विश्वास नाही, तर एक मानसिक जोडणी देखील आहे. जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा किंवा जागेचा सन्मान करतो तेव्हा त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. स्त्रिया असेही मानत असत की स्टोव्ह जितका स्वच्छ आणि आदराने सांभाळला जाईल तितकी घरात समृद्धी येईल. याच कारणामुळे त्या सकाळी लवकर त्याला धुवून स्वच्छ करत असत. कधी कधी त्यावर हळदीचा टिळा लावून दिवसाची सुरुवात करत असत. हे काम त्यांच्यासाठी केवळ स्वच्छता नव्हते, तर लक्ष्मी मातेला निमंत्रण देण्यासारखे होते. आज जरी काळ बदलला असला तरी जर आपण या जुन्या सवयी थोड्या समजुतीने स्वीकारल्या तर घरात सुख, समृद्धी, शांती आणि बरकत टिकून राहू शकते. चूल धुण्याची वेळ आणि पद्धत थोडी बदलायची आहे. रात्री फक्त हलके पुसणे आणि सकाळी अंघोळ करून व्यवस्थित धुणे. यामुळे स्वच्छताही टिकून राहील आणि वास्तूनुसार शुभ फळही मिळेल. स्वयंपाकघर आणि चूल हे घराचे हृदय असतात आणि हृदयाला नेहमी आपुलकी, स्वच्छता आणि आदराची गरज असते. त्यामुळे अग्नीचा आदर करा, चुलीची प्रेमाने काळजी घ्या आणि बघा, अन्नपूर्णा मातेची कृपा कधीही कमी होणार नाही. बघ बहिणी, स्वयंपाक झाल्यानंतर चूल धुण्याशी संबंधित आणखी अनेक छोटे नियम आणि खबरदारी आहेत जे आपल्या पूर्वजांनी उगाचच सांगितले नाहीत, तर अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि वास्तुशास्त्राच्या समजुतीतून बनवले आहेत. मी तुला हे अगदी गोष्टीसारखे समजावून सांगतो, जेणेकरून गोष्टी थेट मनात उतरतील. सर्वात पहिली खबरदारी ही आहे की स्वयंपाक झाल्यानंतर लगेच, विशेषतः जेव्हा चूल अजून गरम असेल तेव्हा त्यावर पाणी टाकू नये किंवा ती धुवू नये. गरम लोखंड किंवा स्टीलवर थंड पाणी टाकणे केवळ वास्तुशास्त्रातच नाही, तर विज्ञानातही हानिकारक आहे, कारण यामुळे लोखंडाची पृष्ठभाग लवकर खराब होते आणि त्याचा रंग व चमकही निघून जाते. जुने लोक म्हणायचे की असे केल्याने चूल नाराज होते आणि तिचे आयुष्य कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री चूल पूर्णपणे ओली सोडणे चांगले मानले जात नाही. ओली चूल रात्रभर ओलावा शोषून घेते आणि वास्तूनुसार
हा ओलावा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्यामुळे जर साफसफाई करायचीच असेल तर फक्त हलक्या ओल्या कपड्याने पुसून टाका आणि ती सुकू द्या. तिसरी खबरदारी अशी की चूल साफ करताना तोंडाने फुंकर मारणे, जोरात आपटणे किंवा लाथ मारणे खूप अशुभ मानले जाते. याला अग्नीचा अपमान म्हटले आहे. जर चूल चुकून पडली किंवा तुटली तर ती सन्मानाने बाजूला ठेवून बदलली पाहिजे. चौथी गोष्ट, चूल नेहमी आग्नेय दिशेला असावी आणि धुण्याचे साफ करण्याचे काम सकाळी सूर्योदयानंतर करणे सर्वात चांगले मानले जाते. असे म्हणतात की सकाळच्या पहिल्या किरणांमध्ये जी ऊर्जा असते ती स्वयंपाक घरात समृद्धी आणते. आणखी एक खास गोष्ट म्हणजे चूल धुताना तीव्र गंध असलेल्या रासायनिक क्लीनरचा वापर कमी करावा, कारण ते केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाहीत तर अन्नाच्या पवित्रतेवरही परिणाम करतात. जुन्या काळात लोक राख, लिंबू किंवा राख भस्म वापरत होते, जे पूर्णपणे नैसर्गिक होते. आणि हो, साफसफाई करताना लक्षात ठेवा की पाणी चुलीच्या खाली किंवा गॅस पाईपच्या आसपास जाऊ नये, अन्यथा अपघाताची शक्यता वाढते. गॅस चूल धुतल्यानंतर ती व्यवस्थित सुकवून घ्यावी, जेणेकरून ओलाव्यामुळे कोणतीही गळती किंवा गंज लागणार नाही. शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे चूल धुताना मनात चिडचिड किंवा राग नसावा. आपले पूर्वज मानत होते की ज्या मनस्थितीत तुम्ही स्वयंपाकघर आणि चूल सांभाळता तीच ऊर्जा अन्नात उतरते. म्हणून नेहमी प्रसन्न मनाने, हळूवारपणे आणि प्रेमाने ती धुवावी, जणू काही तुम्ही तुमच्या लक्ष्मी मातेचे आसन स्वच्छ करत आहात. मित्रांनो, ही सर्व माहिती लोकांच्या आवडीनुसार दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माचे उपाय आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमावा. आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगले सल्ले देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. तर मित्रांनो, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी नक्की लिहा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत जय श्री राम. मित्रांनो.